लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती संदर्भात बैठक घेण्यासाठी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी पुढाकार घेतला होता। जिल्ह्यातील 8ही आमदार आणि दोन्ही खासदारांना 2 दिवस आधी निमंत्रण देण्यात आले होते। मात्र रविवारच्या बैठकीला भाजपाचे कोणतेही आमदार अथवा मंत्री उपस्थित राहिलेले नाहीत। केवळ माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम उपस्थित होते, त्यामुळे कोणतीही चर्चा न होता बैठक थांबवण्यात आली। यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी असाच अनुभव आल्याचे सांगत भाजपकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप पालकमंत्री देसाई यांनी केला आहे। त्यामुळे शिवसेना लवकरच स्वतंत्र भूमिका जाहीर करेल असा इशारा त्यांनी मीडियासमोर दिला। सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट। ही वस्तुस्थिती आहे, कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकी संदर्भात महायुती करायची असेल तर पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि पालकमंत्र्यांनी बैठक बोलवावी, आम्ही त्या बैठकीला जाऊ, असं भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते सन्मान्य मंत्री महोदय श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले हे या ठिकाणी बोललेले होते। आणि त्यानुसार मी जिल्ह्यातले 8चे 8 आमदार महायुतीचे आणि दोन्ही माननीय खासदार यांना बैठकीचं रितसर निमंत्रण 2 दिवसापूर्वीच दिलेलं होतं। आणि मुद्दामून रविवार आहे, सुट्टीचा वार आहे, कुठल्याही मंत्री महोदयांना आमदार महोदयांना कुठल्या बैठका किंवा इतर काही महत्त्वाची कामं नसतात म्हणून रविवार गाठून आजच्या बैठकीचा दिवस निवडलेला होता। परंतु आजच्या बैठकीला आम्हालाही आश्चर्य वाटलं की भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि दोन्ही मंत्री जिल्ह्यात असून सुद्धा बैठकीकडे कुणी आलेलं नव्हतं। माननीय आमदार महेश शिंदे साहेब आणि मी आम्ही दोघंही बैठकीला वेळेमध्ये हजर होतो। भारतीय जनता पक्षाकडनं केवळ त्यांचे माजी जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांना त्यांनी पाठवलेलं होतं आणि त्यामुळं धैर्यशील कदम साहेबांनी स्पष्ट सांगितले की बाबा निर्णय आम्हाला आमच्या मंत्री महोदयांना आमदारांना विचारून घ्यावा लागेल, या बैठकीत आम्ही महायुती बाबतीतला काही निर्णय घेऊ शकत नाही। त्यामुळं एवढं त्यांनी सांगितल्यानंतर मग बैठकीत इतर कुठली चर्चा झाली नाही, एवढ्यावरच या ठिकाणी बैठक थांबली। पण पाठीमागच्या वेळचा सुद्धा हाच अनुभव आहे। नगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा झाल्या जिल्ह्यामध्ये तेव्हा सुद्धा कुणी म्हणायच्या अगोदर मी स्वतः पालकमंत्री आहे जिल्ह्याचा म्हणून सर्व मान्य आमदार खासदार महोदयांना बैठकीसाठी निमंत्रित केलेलं होतं। पण त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे कुठलेही मंत्री महोदय आले नाहीत, फक्त जिल्हा अध्यक्ष आमदार अतुल बाबा भोसले आले होते आणि त्यांनी पण त्यावेळी असंच सांगितलं की दोन्ही मंत्री महोदयांना भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातल्या मला विचारावं लागेल, त्यांच्याशी चर्चा करतो आणि पुन्हा बैठक आपण घेऊ। त्यामुळे ह्या दोन्ही वेळचा अनुभव पाहिला किंवा विशेषतः आताच्या आज झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं महायुती संदर्भातल्या चर्चेचा जर अनुभव पाहिला तर भारतीय जनता पक्षाकडनं बिलकुल प्रतिसाद मिळालेला नाही। आणि त्यामुळं आता पुढची भूमिका ही निश्चितपणे काही कालावधीतच किंवा लवकरच शिवसेना म्हणून आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागेल। आम्ही जिल्ह्यातले सर्व जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख आम्ही जे निवडणूक प्रभारी नेमलेले आहेत जिल्ह्यामध्ये ते सर्वजण आम्ही याबाबतीत चर्चा करू आणि आमची पुढची भूमिका ठरवू। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक करा आणि Instaला फॉलो करा।